हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मला तुमच्याशी असं शेअर करायचं होतं की आता जवळजवळ त्याचा एक 9वा महिना काही दिवसांनी संपेल ना रे, बरोबर है ना? बरोबर ना? 9वा महिना संपेल तो त्याच्या फूड म्हणजे त्याच्या खाण्यामध्ये आम्ही बरेचसे असं हळूहळू चेंजेस करतोय आणि आता काही दिवसांनी डॉक्टरांची पण व्हिजिट असणार आहे। डॉक्टर पण काय सांगतात ते पण आम्ही नक्की तुमच्याशी शेअर करू, म्हणजे खाण्याच्या बाबतीत की ते काय चेंजेस करता वगैरे। पण आता आम्ही सध्या आमच्या ह्याने काय काय हे दिलंय की ते तुमच्याशी मी क्विकली शेअर करणार आहे। काय खातो आता हा? काय खातो अबू? अबू ए बाबू इकडे बघ, काय काय खातोय तू सांग बरं, काय काय खातोय? ना त्याच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पण बरचसा म्हणजे असा चेंज झालेला, सो म्हटलं की चला ते पण तुमच्याशी शेअर करेल बेबी डेव्हलपमेंट आणि माइंडस्टोनच्या ह्याने। तर आजकाल ना तो क्रॉल तर करतोच आहे, बट ड्रॉअर उघडणे किंवा सडन म्हणजे छोटासा जरी कुठे आवाज आला तर तो लगेच क्विकली त्याला रिस्पॉन्स करतो। म्हणजे साधी बेल जरी वाजली आणि तो कुठेही असला तरी पण त्याला बघायचं असतं, का रे वरुण? तरी त्याला बघायचं असतं की कुठून आवाज येतो, म्हणजे तो इतका क्विक। ते बघ आता मी बोलते तुमच्याशी आणि त्याला माझ्याकडे बघायचं। तर असे छोटे छोटे माइलस्टोन म्हणजे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने खूप आम्हाला ते क्विकली दिसतात ते। आणि काकू रोज स्वयंपाकाला येतं तर त्यांचं एक ठरलेलं टाईम आहे, त्या टायमिंगमध्ये बेल वाजली की तो सडनली काकू म्हटलं की लगेच डोरकडे बघणार, म्हणजे त्याला हे कळतं की काकू त्या डोरमधूनच येणार आहे असं। म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे की त्याला खूप छान समजतं ते। आणि त्याच्यासाठी जे मी ते खेळणं जे आणलं होतं ते रिंग्स अशा टाकायच्या, तोही आता ते हळूहळू टाकायला काढायला तर पटकन जमतंय, पण टाकायला तो थोडासा हे करतो। पण ठीक आहे, ते पण थोडंसं शिकवलं की तो पण त्याच्यामध्ये पण ते काम होईलच। तर असं होतं की सध्या जे फूड्स जे आहेत बेबीचे ते त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं की स्टार्टिंगला मी खूप सगळे रेसिपीज फूड रिलेटेड टाकलेले आहेत ब्लॉगमध्ये। म्हणजे स्टार्टिंगला जी बेबीची छोटी खीर झाली असेल, नाचणी सत्व झालं असेल किंवा भाज्यांचं झालं असेल, कुठल्या भाज्यांचे कॉम्बिनेशन्स वगैरे। तर आता फूडमध्ये आम्ही हळूहळू चेंजेस करणार आहोत, लाईक खिचडी, व्हेजिटेबल खिचडी वगैरे, किंवा अजून ड्रायफ्रूट्सची हे म्हणजे खीर वगैरे किंवा असं। तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे कॉम्बिनेशन्समध्ये खाण्यामध्ये किंवा फ्रूट्समध्ये म्हणा, आत्ता सध्या तो फ्रूट्समध्ये मी ब्लॉगमध्ये पण टाकलं शेअर केलेलं आहे, चिकू, ॲपल आणि पपई ह्या 3 फ्रूट्स तर तो खातोच आहे, पण सीझनल फ्रूट्सवरती आम्ही जास्त फोकस करणार आहोत। आणि आता नेक्स्ट वीकमध्ये आम्ही ट्राय करतो की डॉक्टरांची व्हिजिट झाली तर डॉक्टरांची एक मिनिट हा डॉक्टरांची जर व्हिजिट झाली तर आम्ही ट्राय करणार आहे की अजून डॉक्टर काय फ्रूट सांगतात किंवा काय कॉम्बिनेशन सांगतात तेही आम्ही तुमच्याशी शेअर करू। म्हणजे असतात ना, आता आपल्या बऱ्याचशा गावाकडच्या महिला आहेत ज्या की मी बघितलेलं आहे की इतकं गोष्टी पाळल्या नाही जात, म्हणजे ह्या एजला हे फूड दिलं पाहिजे किंवा ह्या एज ग्रुपमध्ये हे त्या मुलांकडनं हे त्यांना खाऊ घातलं पाहिजे किंवा हे होत नाही आहे। तर मे बी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर ते बघत असतील तर त्यांना एक अवेअरनेस पण होईल की बेबीला ह्या गोष्टी पण द्यायच्या असतात, बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या शरीरासाठी, फिजिकल मेंटलच्या फिटनेससाठी हे फूड्स पण इम्पॉर्टंट आहे। हे मला त्यातून सांगण्याचा म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या पण ज्या महिला आहेत किंवा जे न्यूली काय म्हणतो आपण डिलिव्हरी झाली आहे आणि तुमचा बेबी थोडा मोठा होतोय, आता हळूहळू 6 महिन्याच्या वरती येतोय, तर आजकाल सोशल मीडियामधून बऱ्याचशा गोष्टी मिळतात बेबीला आपण हे देतो। इव्हन फॉरेनच्या तर मी असे पण व्हिडिओज बघितलेले आहेत बऱ्याच ठिकाणचे की डायरेक्टली फूड हातामध्ये घेऊन बेबी 6 महिन्याचे पण खातात। तर ते आपले मुलं मी तर अजून बघितलेलं नाही आहे, तर मे बी त्यांच्याकडं तशी मुलांना सवय लागत असेल, पण आपल्या मुलांना कितीही सवय लागली तरी तसं होत नाही आहे, मी ते ऑब्झर्व केलेलं आहे। तर मी स्वतः एक न्यू पॅरेंट आहे आणि मी ते करते, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्समधूनच ह्या गोष्टी शेअर करते।
तर जे आपल्या गावाकडचे जे ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, ज्या न्यू मॉम्स आहेत, त्यांना मी माझ्या व्हिडिओमधून थोडासा हेल्प मिळेल की मी ह्या महिन्यामध्ये मी ह्या बेबीला हे खाऊ घालू शकते. बऱ्याच ठिकाणी असा गैरसमज पण असतो की केळी लवकर द्यायला नाही पाहिजे, त्याने सर्दी होऊ शकते किंवा दूध दिल्याने कफ होऊ शकतो किंवा अशा गोष्टी पण मी बघितलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, म्हणजे ऐकलेल्या आहेत. तर हे एकदम चुकीचं आहे, कारण डॉक्टर जसं सांगतात त्या पद्धतीनेच तुम्ही जायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी ते डॉक्टर आहेत, त्यांनी सायन्सच्या माध्यमातून सायन्सला धरून काही गोष्टी ते सांगत असतात. तर आपण नक्की त्यांचं म्हणजे पालन करायला पाहिजे. आणि आय अंडरस्टँड की एकदम ब्रेस्ट फिडिंगवरून तुम्ही सडनली वरचं जर खायला दिलं तर असं होतं की रिजेक्शन्स वगैरे येतात. तर रिजेक्शन हे सगळ्याच बेबीकडनं येतात, इव्हन माझ्या बेबीकडनं रिजेक्शन्स येत होतं. पण जसं जसं हळूहळू सवय होते, कारण मुलांच्या जिभेवरती सगळ्यांच्या याच्यावर टेस्ट बर्ड्स असतात, तर हळूहळू ते डेव्हलप होतात, मग चव बदलते, त्यांनाही वेगवेगळे चव खायची इच्छा होते, अशा गोष्टी असतात. तर हेच एक इम्पॉर्टंट मेसेज होता की आता बेबीला आम्ही हे फ्रूट्स वगैरे तर चालू केलेले आहे. अजून हळूहळू खाण्यामध्ये काही व्हेरिएशन्स असतील त्याचे छोटे त्याचे पण ब्लॉग्स वगैरे येतीलच. आणि जर तुम्हाला अजून काही वेगळ्या रेसिपीज हवे असतील जे की आम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात, तर तुम्हाला जर हवं असेल तर त्या रेसिपीज आम्ही तुमच्याशी शेअर नक्की करू. आणि राहिला प्रश्न, आपल्याला असं वाटतं की यार खेळायला एखादा खेळणं दिलं की चालून जातं, असं नसतं. असं बेबी हे बघ असं देतात ना की एक किंवा दोनच टॉयज असतात आणि तेच 4-4, 5-5 महिने टॉयज बेबीला देऊन सांगतात की त्याने त्याच्यातच खेळायला पाहिजे, असं पॅरेंट्सला वाटतं. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? तसं होत नाही, कारण की तो बोर होऊन जातो. बोर झाला तर तुम्हाला त्रास जास्त आहे. त्याचं डेव्हलपमेंट कसं होईल, म्हणजे दुसऱ्या नवीन गोष्टी नाही सापडल्या तर नवीन गोष्टी नाही ट्राय करणार. लहानपणीपासून तुम्ही कशी सवय देतो एकाच गोष्टीला स्टिक करायची. पण याच्यामध्ये काही लोक असं पण म्हणतील आम्ही प्रत्येक वेळेस एवढे खेळणे नाही अफोर्ड करू शकत. तुमच्या हिशोबाने करा, पण कमी करा. महाग गोष्टी आणायची गरज नाही, वेगळ्या गोष्टी आणायची गरज आहे. तेच. तर असं एक आहे की म्हणजे माझे म्हणजे ह्यांचे जे फ्रेंड्स आहेत ते बरेचसे पेडिट्रिशियन्स आहेत, त्यांचंही असं म्हणणं आहे की तुम्ही आपण असं करतो, मी असंही बघितलेलं आहे की 1 किंवा 2 खेळणी घेतली की खुळखुळा वगैरे असं घेतला की ते वर्षानुवर्ष तेच चालतात. त्याच्यामुळे काय होतं ना की मुलांना वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करता येत नाही. फॉर एक्झाम्पल की आता सपोज एक खेळणा घेतला आणि तो बोर होतो, म्हणजे आपण जसं एखाद्या गोष्टीला बोर होतो. फॉर एक्झाम्पल आपण कंटिन्यू एकाच ठिकाणी जेवतोय किंवा एकाच ठिकाणी बसतो, तर आपलं जसं बोर होतं किंवा आपण एकाच ठिकाणी रोज आपल्याला जसं बोर होतं तसंच त्या मुलांनाही बोर होतं. म्हणून तुम्ही नॉट नेसेसरी की खूप कॉस्टली, पण साध्या छोट्याशा पैशांमध्ये पण छोट्या बेबीच्या खेळणी येतात साध्या मार्केटमधून. लोक तुम्ही असं नाही की एकदम ब्रँडेडच घ्यायला पाहिजे असं नाही आहे. साध्या छोटे लोकल शॉपमध्ये हे बेबीच्या छोट्या खेळणे मिळत असतात, पण त्यांना ते व्हेरिएशन पाहिजे असतं. तर व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुलं सपोज बॉल असेल किंवा एखादा वेगळा टॉय असेल किंवा आवाज करणारा असेल किंवा रोल करणारा असेल, हे त्याला समजतं की हे रोल होते, मग तो त्याच्या मागे पळेल. किंवा आवाज येतो त्याला कळेल की अच्छा इथून साऊंड येतोय, म्हणजे साऊंड पण आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे बेबीच्या माइलस्टोन आणि डेव्हलपमेंटमध्ये मदत होते. एवढंच मला सांगायचं होतं. तर आम्ही त्याची जे वेगवेगळे म्हणजे सपोजिटली आम्ही ट्राय केलेला आहे की त्याच्या एव्हरी मंथला त्याच्या एजच्या हिशोबाने आणि त्याच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही त्याला खेळणे आणलेले आहेत. म्हणजे जेणेकरून तो वेगवेगळ्या व्हेरिएशन्समध्ये म्हणजे वेगवेगळे व्हेरिएशन्स जे आहेत, म्हणजे खेळण्याचे प्रकार म्हणा किंवा त्याला वेगळं फील व्हावं, त्यासाठी आम्ही ट्राय करतो की स्वस्तात मस्त कुठं खेळणे मिळतील आणि आम्ही ते बाय करत असतो. तर असं नाही की आम्ही एका वेळेस 10-12 घेऊन आलो आणि परत पुढच्या महिन्यात कसा खर्च करायचा असं नसतं. आम्ही एका वेळेस एकच खेळणी आणतो, पण ती म्हणजे त्याला ते असं जॉयफुल वाटलं पाहिजे असं. तर असं आहे. अजूनही आम्ही सॉफ्ट टॉईज त्याला एकही अजून घेतलेली नाही आहे. आता तो 9 महिन्याचा होईल तर आम्ही ट्राय केले रॅटल्स, आवाज करणारे किंवा असे म्हणजे काहीतरी त्याच्या मागे काहीतरी बिहाइंड द म्हणतो ना आपण, बिहाइंड द सायन्स किंवा बिहाइंड द आहे. नाही तसं नाही का रे बेबी, असं नाही का. सपोज आता हे आत टाकायचं, हे बाहेर काढायचं, हे आता ह्या रिंगचं आज आपण डोकं लावलं.
बरं ठीक आहे, काय हरकत नाही, ते समजून घेतील आपले व्ह्यूअर्स की मला काय म्हणायचं. सपोज मी आता हे घेतलं की ते ह्या रिंग सगळ्या आतमध्ये टाकायचं, लॉजिक डेव्हलप करण्यासाठी. हे आत अशा रिंग्समध्ये आत टाकलं की हे बाहेर पण काढायचं. अशा टाईपचा आम्ही विचार करून अशा खेळण्या मागवत असतो, है ना हो. आता हां, हे बुक्सचं तर मी तुम्हाला सांगितलं पण आहे लास्ट टाइम. हे असे बुक्स म्हणजे साईड बाय साईड, सपोज आता झोपायची वेळ आहे किंवा नॉट नेसेसरी की झोपायच्या वेळेसच तो बुक्स वाचेल असं नसतं. नंतरही म्हणजे असंच मध्येच आपल्याला कधी वेळ मिळाला आणि आपण बुक्स तो बोर झाला आणि खूप कंटाळा आलाय, लगेच त्याला सडनली असे मोठं चित्र दाखवायचं की बाबा हां हे बघ, हे आहे, हे आहे, हे म्हणजे तो वेगळं काहीतरी कलरफुल आहे हे. आणि असे मी 2 मागवले, एक ABCDचा आहे आणि एक हे असे भाज्यांचा आहे, म्हणजे एक ॲनिमलचा आहे आणि हे असं आहे. तर असं वेगवेगळं आम्ही ट्राय करत असतो. अजूनही टच अँड फीलचे आम्ही बुक्स ऑर्डर करू, पण ते आत्ता नाही, अजून वेळ आहे त्या गोष्टीला, मग त्या हिशोबाने करू. आणि आता तो बसायला लागलेला आहे, त्याचा ट्राय करतो. अजून जसं जसं मोठं होईल तसं तसं त्या हिशोबाने आम्ही त्या तशा टॉईज मागू, बघू काय फरक पडतोय. आणि एवढं मी ऑब्झर्व केलेलं आहे की त्याला खूप पटकन म्हणजे लक्षात येतात गोष्टी, है ना हो. आणि त्याची ती बॉटल तर माझी पाण्याची ते फेवरेटच आहे. तो ती खेळतच किती टॉईज आणत तर ते फर्स्ट प्रेफरन्स त्या बॉटललाच असतो त्याचा. सो चलो, हेच तुमच्याशी शेअर करायचं होतं की टॉईज आणि खाण्याचं. तर खाण्याचं तर बरेचसे व्हिडिओज मी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर अजून काही रेसिपीज हवे असतील तर कमेंट्स करा. तुम्ही जर कमेंट्स केला तर माझ्या लक्षात येईल की तुम्हाला माझी ही रेसिपी पाहिजे आहे किंवा काय आहे, तर तसं मी तुमच्याशी शेअर करत जाईल. सो चलो, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. एक तरी सबस्क्राईब करून जा, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की कमेंट्स आणि लाईक करा. बाय. तुझं बेबी ॲपल खातोय, त्याच्यानंतर कच्चं पपई खातोय, कसं वाटतंय तुला? खातोय बाबा, बरं. आणि आता तो बघ ना कसा कसा चढतोय अंगावरून, कसा चाललं. त्याला असं झालं की माझ्यासाठी आपलं बॉडी म्हणजे त्याच्यासाठी सिडीच वाटते. तो असं चढतो ना की बस. एक्सरसाइज तर होतोच, नो डाऊट. ॲपल, आणि तेही काही असं जस्ट स्मॅश करून दिलंय त्याला मी. काहीही असं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डायरेक्ट कच्चं ॲपल असं देते असं स्मॅश करून. त्याला बॉईल वगैरे तर केलेलं नाही आहे. सो त्याने 1-2-3 स्पून तर खाल्ले आत्ता. सो बघू.